नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात आपण बोलणार आहे. जसं की तुम्ही बघितलं असेल थंबनेल मध्ये की EWS, ACBC, मराठा आरक्षण हा जो पेज आहे आणि विद्यार्थ्यांसमोर आता टेन्शन आलंय की फॉर्म कुठे भरावा, कसा भरावा, कोणत्या कास्ट मधून भरावा, आरक्षण काय असणार आहे, या सगळ्या गोष्टींवर परत तारीख वाढणार आहे का, वय वाढीच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये टेन्शन आहे. सो या सगळ्या गोष्टींवर बोलणार आहे मित्रांनो, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आता ईडब्ल्यूएस आता 10% आरक्षण दिलं आणि त्यामुळे आता EWS हे रद्द झाले. हा एक ऑप्शन होता, तो ऑप्शन आता संपलाय. त्यामुळे EWSचा विचार सोडूनच द्या. नंतर राहिला विचार आता एसीबीसी साठी 10% आरक्षण दिलं. आता 10% आरक्षण दिलं म्हटलं म्हणजे जिथे आरक्षण आलं तिथे तुम्हाला नॉन क्रिमिलियरची गरज भासणार आहे. मग आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे शासनाकडून अशी कुठलीही अजून नोटिफिकेशन तहसील ऑफिस किंवा इतर जे काही कलेक्टर ऑफिस आहेत त्यांच्याकडे आलेले नाहीये की ज्या विद्यार्थ्यांच्या इथे मराठा दिसत असेल त्या विद्यार्थ्यांना तुम्ही एसीबीसी आणि नॉन क्रिमिलियर द्या. मग अशामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की जी काही ऍड आली आहे 5 तारखेपासून फॉर्म भरणं सुरू झालंय आणि मग जी 31 मार्च पर्यंत लास्ट डेट दिली, मग ती लास्ट डेट पर्यंत आमच्याकडे नॉन क्रिमिलियर येईल का? तर विद्यार्थी मित्रांनो, याबाबत आता तुम्ही कुठल्याही प्रकारचं तुमच्या हातात काही नाहीये, कारण की वरतूनच असे कुठले आदेश आले नाहीयेत. मग विद्यार्थी म्हणतोय की आम्ही फॉर्म कुठे भरू, कारण की जे काही विद्यार्थ्यांकडे ओबीसी कास्ट असेल, एसटी असतील, इतर जे काही कास्टचे विद्यार्थी ते तर फॉर्म भरताय आणि अभ्यासाला लागलेत. मग इतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे. काही विद्यार्थ्यांना तर असंच वाटायला लागलंय की आता आमच्या फॉर्म भरण्याची मुदत जी असणार आहे ती संपेल का, मग आम्हाला फॉर्म भरताना चान्सेस मिळणार नाही का? कारण की या सगळ्या गोष्टींमध्ये विद्यार्थी आता संभ्रमात आहे आणि म्हणून विद्यार्थ्याचं अभ्यासामध्ये कुठेही चित्त लागत नाहीये. विद्यार्थी हा डिस्टर्ब आहे. बघा, जर बघायला गेलं तर एवढे जे काही विद्यार्थी आहेत, जर विद्यार्थी एकाच वेळेस नॉन क्रिमिलियर किंवा कास्ट सर्टिफिकेट काढायला गेले, बघा कास्ट सर्टिफिकेट काढायचं असलं तरी कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत, काय लागणार आहे, याबद्दल पण शासनाकडून कुठलेही अधिकृत माहिती अजून जे काही ऑफिस आहेत त्या ऑफिसांपर्यंत पोहोचली नाहीये. जर कास्ट सर्टिफिकेट संदर्भातच संभ्रम आहे तर मग आपलं NCL म्हणजे जे काही आपलं नॉन क्रिमिलियर, ते नॉन क्रिमिलियर काढायचं कुठे, हा सगळ्यात महत्वाचा विषय. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी हा कुठेही टेन्शन घेऊ नका, कारण की प्रत्येक वेळेस प्रमाणे फॉर्म भरण्याची जी काही तारीख असते ती तारीख वाढत असते आणि या वेळेस सुद्धा याची तारीख नक्कीच वाढणार आहे. कारण की शासनाला कुठे ना कुठेतरी जाणीव आहे. फक्त ही काय गडबडमध्ये फक्त लोकसभेच्या इलेक्शनसाठी त्यांनी ही जबरदस्तीने म्हणावी लागणार आहे. कारण की फक्त तारखांसाठी विद्यार्थ्यांचं मत, विद्यार्थ्यांच्या घरातले मत शासनाला मिळावे, जे काही अधिकृत आहेत त्यांना मिळावेत, आणि म्हणून त्यांनी ही ऍडव्हर्टाईज काढली. जर बघायला गेलं की सगळ्यात महत्वाचा वयवाढीचा विषय. आता वयवाढी संदर्भात जर बघायला गेलं तर शासन एकीकडे म्हणते की ही जी ऍडव्हर्टाईज आहे ही 2022 आणि 23 ची ऍड आहे आणि तुम्ही म्हणताय की तुमचं जे वय आहे ते 31 मार्च 2024 पर्यंत ग्राह्य धरणार आहे. मग अशामध्ये विद्यार्थ्यांनी काय करायचं, ज्यांच्याकडे वय संपलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांचं पण ज्या वेळेस कोरोना आला होता, कोरोनामध्ये पण अशा काही ऍड आल्या होत्या की त्यांचं जे वय होतं ते वय त्यांना वाढीव मिळालं होतं आणि नक्कीच यावेळेस पण नक्कीच वाढीव वय हे मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठेही टेन्शन न घेता गडबडीमध्ये जे काही आपले विद्यार्थी असतील त्यांनी हडबडीमध्ये फॉर्म भरू नका, कारण की अजून तारीख आहे आजची तुमची 11 मार्च, 31 मार्च पर्यंत मुदत आपल्याला दिली आणि ती मुदत नक्कीच वाढणार आहे मित्रांनो. त्यामुळे जर बघायला गेलं तर तुम्ही काय करा, एक 25 मार्च पर्यंत तरी वेट करा, कारण की शासन याच्यावर नक्कीच काहीतरी तोडगा काढणार आहे. तोडगा इन द सेन्स आता सगळीकडून त्यांच्यावर प्रेशर यायला लागलंय की ही जी ऍड काढली ही कोणत्या बेसिसवर काढली. 2022-23 ची भरती तुम्ही म्हणताय आणि जे वयाची अट आहे ती 31 मार्च पर्यंत देत आहे. सो त्यांना ही वयवाढीची जी काही कारण आहेत ती कारण त्यांना लक्षात घ्यावीच लागणार आहेत आणि त्याप्रमाणे त्यांना वय हे कन्फर्म करावं लागणार आहे. आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम अजून आहे की सर आम्ही मग 2 ठिकाणी फॉर्म भरू शकतो का, 3 ठिकाणी फॉर्म भरू शकतो का? याच्या आधी काय होतं, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरत होते ते आधार कार्डशी लिंक नव्हतं आणि त्यामुळे आपला डाटा जात नव्हता की एक विद्यार्थी कुठे कुठे हे आपलं फॉर्म भरलाय आणि कुठे कुठे तो त्याची प्रॅक्टिस आणि त्याचं जे काही फिजिकल पेपर वगैरे तो देतोय. बट आता तुमचं आधार कार्ड लिंक होतंय, म्हणजेच तुमचा युनिक आयडी तिथे जातोय, त्यामुळे मे बी तुम्हाला दुसरा फॉर्म भरता येणार नाही. बट लेट चेक, यू हॅव टू डिसाइड युअर ओन, बिकॉज
मला नाही वाटत की 2 ठिकाणी इथे फॉर्म भरता येणार आहे आपल्याला. सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेन्शन घेऊ नका, फक्त अभ्यासावर फोकस करा. अभ्यास मेन आहे. अशा गडबडीमध्ये अभ्यासावर कुठेही परिणाम होऊ देऊ नका, प्रॅक्टिसवर परिणाम होऊ देऊ नका. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. कारण की वेट करा. बघा, इन द सेन्स जर थोडक्यात बघायला गेलं तर फॉर्म अजून भरू नका. फॉर्म भरायला थोडा वेट करा. शासनाकडून नक्कीच याच्यावर तोडगा निघणार आहे.